बोंदू अशोक खरातच्या मालमत्तांवर ईडीसह आयकरनं छापेमारी केलेली आहे। खरातचं घर, कार्यालय, फार्म हाऊस, ईशान्येश्वर मंदिरांसह अन्य मालमत्तांवर छापा टाकण्यात आलाय। आणि याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी किरण ताजणे आपल्या सोबत आहेत। किरण, नेमकं काय घडतंय? कारण आता पुन्हा एकदा अशोक खरातच्या मालमत्तांवर ईडीसह आयकरनं छापेमारी सुरू केली आहे। गौरी, खरं तर एसआयटीच्या रडारवर सध्या अशोक खरात आहे आणि असं सगळं असताना आता दुसऱ्या बाजूला एसआयटीच्या माध्यमातून जो तपास केला गेला होता त्या तपासामध्ये अशोक खरातनं अनेक ठिकाणी कर चुकवेगिरी केली असा देखील एक संशय होता। दुसऱ्या बाजूला बेनामी संपत्ती या सगळ्या बोंदूगिरीच्या काळामध्ये त्यानं केल्याचा संशय होता आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर मी आता सध्या अशोक खरात याचं जे घर आहे त्याच्या बाहेर आहेत। नाशिकच्या आरडी सर्कल परिसरामध्ये असलेलं तृप्तबाला नावाचा जो बंगला आहे त्याच्या बाहेर आता या सध्या दोन वाहनं खरं तर आपल्याला बघायला मिळते। एक आलेलं आहेत इन्कम टॅक्सचं आणि दुसरं आहेत ईडीचं। अशा दोन्ही वाहनांमध्ये हे अधिकारी कर्मचारी आलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आता अशोक खरातच्या घराची घरजडती घेतली जाते। महत्त्वाचे पुरावे या सगळ्या निमित्तानं ताब्यात घेण्याचा प्रयत्न खरं तर या पथकाचा आहे। अशोक खरात याच्या या घरीच नाही तर मिरगाव या ठिकाणी असलेला फार्म हाऊस असेल किंवा ज्या ज्या ठिकाणी अशोक खरातची मालमत्ता आहेत, बेनामी संपत्ती त्यानं ज्या ज्या ठिकाणी जमवलेली आहे अशा प्रत्येक ठिकाणी ईडीकडनं आणि आयकर विभागाकडनं संयुक्तरित्या छापेमारी केली जाते। त्यामध्ये एक महत्त्वाचा भाग म्हणजे नाशिकमध्ये लैंगिक शोषणाचे आरोप आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर बोंदूगिरीच्या अन्य आरोपांसहित अशोक खरात एका बाजूला रडारवर आलेला असताना दुसऱ्या बाजूला अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील त्याच्यावर गुन्हे दाखल होत आहे आणि त्या ठिकाणी त्यानं अनेक जी खाते पतसंस्थांमध्ये उघडलेली आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्यानं हवाला रॅकेट चालवल्याचा संशय व्यक्त केला जातोय। मोठ्या प्रमाणात मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा संशय आहे आणि अशा सगळ्या अनुषंगाने देखील तपास केला जातोय। अनेक खरातशी संबंधित असलेले ज्या व्यक्ती आहेत त्यांना देखील चौकशीसाठी बोलवलं जातंय। आतापर्यंत 50हून अधिक जणांची चौकशी झाल्याची माहिती मिळते आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आता अशोक खरात याच्या घरासह ज्या ज्या ठिकाणी त्याच्या मालमत्ता आहे, मग त्याचं ओकस प्रॉपर्टी नावाचं कार्यालय असेल, दुसऱ्या बाजूला ईशान्येश्वर मंदिर असेल आणि याशिवाय त्याचा फार्म हाऊस असेल, अशा ठिकाणी आता हे छापासत्र सुरू झालेलं आहे आणि त्यामधून मोठा पुरावा खरं तर या सगळ्या दरम्यान तपास यंत्रणांना अपेक्षित आहे आणि त्या दृष्टीनं आता तपास यंत्रणांकडनं देखील पावलं टाकली जात आहेत। गौरी, नक्कीच कारण ईडीसह आयकरची ही छापेमारी बघायला मिळते। नेमके काय पुरावे खरं तर मिळतात या सगळ्या छापेमारी दरम्यान हे बघणं अत्यंत महत्त्वाचं असेल। किरण, तुम्ही असंच जोडले राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।